हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल क्युटी अदू. तर तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल, आम्ही आलेलो आहे बारामतीला, गावाला, माझ्या माहेरी. तर इकडे आम्ही मग आता मटण बनवण्याचा बेत करायचं ठरवलं. तर म्हटलं चला, गावाला आलोच तर आपण चुलीवरचं मटण खाऊयात. मग असं मटणाला पूर्ण हळद मीठ वगैरे लावून आणि मटण मसाला लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं. मग चूल पेटवली, त्याच्यावरती पातेलं ठेवून तेल घालून घेतलं. मग अगोदर त्याच्यामध्ये जे मटणाचं मांदं म्हणजे आपण चरबी बोलतो ते त्याच्यामध्ये घालून घेतलं. मग तेल तापलं की त्याला असं ते पण जरा फ्राय झालं की त्याचंही तेल सुटतं, म्हणून मग ते अगोदर घालून घ्यायचं. आणि हो, हे बोलायचं मटण आहे, तर तुम्ही असंच ह्याच पद्धतीनं बोकडाचं मटणही करू शकता. आणि कसं चुलीवरचं मटणाची टेस्ट एक वेगळीच लागते. आपण नेहमी गॅसवर वगैरे बनवतो त्याच्यापेक्षा एक छान चव चुलीवरच्या मटणाची लागते. म्हणून मग आम्ही चुलीवरचं बनवायला घेतलं होतं. मग आता ते फ्राय झालं, मांदं घातलेलं त्याच्यामध्ये चरबी तेलामध्ये. तर मग इकडे आम्ही आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली होती. मग ती पेस्ट आम्ही याच्यामध्ये घातली तेलामध्ये आणि मग ते पूर्ण फ्राय करून घेतलं. मध्येच त्याचा जाळ विझत होता, जरा हवा लागत होती. मग चाललं होतं त्याच्याने जाळ लावून काम करायचं. आणि मग ते चांगलं फ्राय झालं की मग त्याच्यामध्ये आम्ही मटण घालून घेणार आहेत. मध्ये जे काही मॅरिनेट केलेलं मटण आहे ते त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि त्याला चांगलं असं ढवळून घ्यायचं. आणि चुलीवर ठेवले आणि मग त्याच्यामुळं ऑब्व्हियसली पकडायला लागत होतं त्याला, नाही तर ते खाली सांडायची भीती होती. आणि हां, याच्यात अजून एक गोष्ट म्हणजे की पहिली जी पेस्ट घातली आपण, ते आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट होती. लगेच खोबरं काही घातलं नाही, कारण ते चुलीवर असल्यामुळं त्याला जरा खाली लागू शकतं, म्हणून नाही घातलं. म्हणून हे ओल्या खोबऱ्याचंच पेस्ट केली आणि ते आम्ही नंतर घातलं. याच्या मटण घातल्यानंतर मग घातलं आणि मग त्याला चांगलं पूर्ण असं हलवून घेतलं. आणि मीठ वगैरे ऑलरेडी जेव्हा आपण मटण मॅरिनेट केलं हळद मीठ लावून, तेव्हाच पुरेसं मीठ घातलेलं होतं. आणि आम्ही गरम पाणी करायला ठेवलं होतं गॅसवर ऑलरेडी. आणि तुम्हाला जर असं नको असेल तर मग आपण काय करू शकतो की हे झाकून ठेवायचं ताट, आणि याच ताटावरती आपण काय करणार की वरून पाणी घालायचं. हां, अशा पद्धतीनं ताट ठेवायचं. आणि मग खालून ते जरा वाफेवरती होतं ना, मग त्याला स्वतःचं आपण काय म्हणतो, त्याला अंगचं पाणी सुटणं जे म्हणतो ना, त्याच्यात म्हणजे स्वतःचं पाणी सुटलं ना, मग त्या मटणाची टेस्ट अशी एक वेगळीच लागते. आणि मग त्याच्यावरती आपण पाणी ठेवू शकतो किंवा मग थोडंसं पाणी घालायचं. हे अशा पद्धतीने आम्ही त्याच्यावरती पाणी घातलं होतं, म्हणजे ते पाणी गरम पण होतं त्या वाफेवर आणि त्या वाफेचं बाष्पीभवन होऊन खाली सगळं नाही का पाणी उतरतं, त्याच्यामुळं मटण खाली चिटकतही नाही आला पातेल्याला. म्हणून पूर्ण असं पाणी टाकून घ्यायचं. आणि तुम्हाला जसं रिक्वायर्ड पाणी आहे, तुम्ही असेच थोड्या पाण्याच्या बॅचेस करून असं गरम करून मग त्याच्यामध्ये घालून त्याला शिजवू शकता. मग हे अशा पद्धतीनं आम्ही करून घेतलं आणि व्यवस्थित असं शिजवून घेतलं. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अळणीचा रस्सा जर जास्त करायचा असेल तर आपण काय करू शकतो, अळणीचा रस्सा जास्त करायचा म्हटलं तर आपण त्याला गरम पाणी टाकायचं, थंड पाणी घालायचं नाही. थंड पाणी घातलं तर मग मटणाची चव चव बदलू शकते, म्हणजे नाही का असं दांडरलं टाईप, म्हणजे म्हणतो ना असं घट्ट टाईप असं होऊ शकतं. मग इकडे असं बराच वेळ गेल्यानंतर मग चांगलं एक अर्धा पाऊण तास असंच होतं, ते पाऊण तास वगैरे शिजत होतं ते चांगलं. मग मध्ये चेक करायचं आपण शिजलंय की नाही. मग ते शिजलंय की नाही असं चेक करायचं होतं. तर मग ते चुलीचा धूर पण खूप लागत होता, कारण आम्हाला एवढी सवय नाही आहे धूर वगैरे असं यायचं. मग ते जरा थोडा त्रास होत होता, पण नाही, मग केलं ते मॅनेज. आणि मग एका प्लेटमध्ये मग घेऊन बघितलं की शिजलं आहे की नाही. मग पहिलं तर ते टेस्ट करून बघितलं, तर त्याचं थोडंसं आय गेस ते कच्चं होतं. मग नंतर अजून थोडा वेळ ठेवायला लागलं शिजेपर्यंत. तर इकडे झालं होतं. मी अशा अद्विताच्या पप्पांनी टेस्ट करून बघितलं, त्याला रस्सा तर एक नंबर झाला आहे म्हणे. मग थोडंसं बाकी होतं शिजायचं, मग अजून जरा वेळ ठेवलं. आणि जरा वेळ झाल्यानंतर ना मग
बघूयात म्हणलं. एक एक्सायटेड लागून राहिली होती, की ते कसं बनलं असेल, कसं बनलं असेल. तर मग अद्विताचं तर खूप चाललं होतं, की कसं झालंय, कसं झालंय. म्हणजे तिनं जेव्हा हा कन्सेप्ट बघितला चुलीवर शिजलेलं, तेव्हा मग तिला खूप भारी वाटलं, की मटण आणि चुलीवर वॉव! असा प्रकार चालला होता. तर हे अशा प्रकारे